नेहमी त्या टर्फमध्ये जर जाल ना तर सकाळी आणि संध्याकाळी दैवत वेळेकर तुम्हाला सराव करतानाच पाहायला मिळतील. म्हणजे दिवसाच्या 24 घंट्यातून ते 7 ते 8 तास त्या ठिकाणी सराव करत असतात आणि सरावाच्या माध्यमातून काय त्यांचा स्वीप तुम्ही पाहिला. षटकार आला तिथेच खरं तर इताडे संघ पुढे सरकला, परंतु तरे याच्यामध्ये खूप मोठी जिम्मेदारी होती. डॉट बॉल खेळला गेला परंतु शेवटच्या बॉलवरती एक धाव तो रोखू शकला नाही आणि अखेरकार त्या मॅच मधला रिझल्ट म्हणजे जानू स्पोर्ट्स इताडे या संघाला तुम्ही पुढे जाताना बघितलं. मॅच चांगली रंगतीये मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसामध्ये प्रत्येक मॅच चांगलीच होतीये. आपण प्रत्येक मॅचचा खूप चांगल्या प्रकारे सार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आपण त्यांना बघितलं. परंतु आता आई गावदेवी यवई आणि त्यांच्या अपोनंट खरं तर वालचिन हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. खूप सारा रेस्ट घेतलाय वालचिन संघाने आणि आता त्याच्या समोर आहे संघ यवई. मनोज आणि आकाश ही सालमीची जोडी आणि बॉलर आकाश होतोय तयार. यावेळेला समोर मारलाय, चांगला मारलाय, पॉवर प्लेचा वापर. धनुष्य बाणातून जसा बाण निघावा त्याप्रमाणे सरळ बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर चौकार. बॉलवरती चौकार. सुरुवात चांगली झाली आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आकाशवरती प्रहार केला खरं तर मनोजनं आणि त्याच्या विरोधातला हा पहिला चौकार पाहायला मिळतो. सुरुवात चांगली झाली आहे या मॅचची. यवई त्याच्या विरोधात वालसिन. डीप मध्ये 2 फिल्डर, डीप मध्ये लॉंग ऑन प्रोटेक्ट आहे आणि एक मिड विकेट. ओव्हर द विकेटले लेन चेक केली. फटका फ्रंट फुटला जात असताना ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला खेळाडू कक्षामध्ये. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा 4. कुळदेवता म्हणजेच गावदेवी आई तिच्या नावाने ही स्पर्धा अर्थातच गावदेवी चषक 2024 आणि सुंदर गावदेवी मातेचं संगीत डीजे मॅनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. सुरुवात चांगली झाली आहे. 2 बॉलवरती 2 बाउंड्री झाल्यात. फलंदाज मनोजच्या बॅटमधून बॅकफुटला गेले. स्ट्रोकसाठी जागा बनवली. वॉट शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला सरळ बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा 4. गोपाटचे 3 चौकार आलेत. आता थोडासा प्रेशर वाढलाय बॉलर आकाशवरती. गतीमध्ये परिवर्तन, त्याला टॅप केलं गेलं अंडरआर्म स्टाईलने. हा फटका जेव्हा भात्यातून निघाला गेला ना, पहा आतापर्यंत बॅट्समन खरं तर मनोज हसतोय कारण त्याला असं भागित होतं की बॉल फास्ट येईल. 3 चौकार ऑलरेडी लागलेले आहेत. विकेट किपरच्या मागचा खेळाडूही असतोय, विकेट किपरही असतोय आणि सगळे खेळाडूंना सध्या तरी हसतायत कारण त्याला माहिती आहे की अटॅकच्या शोधात असणारा मनोज, त्याला वाटलंही नव्हतं की त्याच्यापर्यंत असा लॉलीपॉप बॉल येईल. ज्युसी बॉल होता एकदम मिश्रित केलेला. त्याचा फायदा उचलू शकले नाही. त्या बॉलवरती सिंगल मिळाली आणि अखेरकार आता 3 नंतरची सिंगल पाहायला मिळते आणि धावा 14. आकाश तयार होतोय. यावेळेला बॅटचा स्विंग व्यवस्थित नव्हता. बॅट हातात फिरली. लॉंग ऑनला डीप मध्ये बॉल चाललाय. एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा स्ट्राईक जाईल मनोजकडे. यावेळेचा बॉल आकाशने फेस केला. आकाश टू आकाश असा तुम्हाला कॉन्टेस्ट पाहायला मिळाला ज्यामध्ये सिंगल मिळाली आणि या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीसाठी आता 1 चेंडू फेकणं बाकी आहे. पहिली सुरुवात ना ही कोणत्याही टीमला अशाच प्रकारे असते. 5 बॉल झालेले आहेत आणि 14 धावा. कारण 2 चौकार 2 सिंगल्स आल्या. 2 बॉलवरती 3 चौकार आणि 2 सिंगल्स. त्या अनुमानाने टीमची धावसंख्या 14. ओव्हर नंबर पहिल्याचा खेळ खरं तर या ठिकाणी सुरू आहे. त्या अनुमानाने या ओव्हरमधला शेवटचा बॉल होता. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी कडा कदाचित लागली असती तर काम तमाम झालं असतं. आतमध्ये बॉल इन स्विंगर पाहायला मिळाला. अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. हा पहा ऍक्शन रिप्ले. बॉल पडला आतमध्ये आला. अगदी अगेन्स्ट स्पिन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. तो थोडासा
पाहिला गेला तर धोकादायक ठरला असता, परंतु इथनं धोका सरला, मनोज बचावला. अशा प्रकारे पहिला ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस टीमची धावसंख्या 14. मागच्या मॅचमध्ये तुम्ही काय संघर्ष पाहिलं. 16 धावा जर त्या गेल्या नसत्या तर चौदरपाडा संघ सामना जिंकला असता. नवनाथ बाद झाला नसता तर ती मॅच लवकर फिनिश झाली असती. ऋतिकने अजून चांगलं कार्य केलं असतं तर ती मॅच लवकर फिनिश झाली असती आणि शेवटच्या बॉलवरती त्या फिल्डरने बॉल अडवला असता तर खरं तर चौदरपाडा तो सामना जिंकू शकला असता. परंतु क्रिकेट जर आणि तरला थारा नसतो, अगर मगर चालत नाही. अशा प्रकारचा क्रिकेटचा खेळ तुम्हाला वारंवार सूचित करत असतो की प्रत्येक बॉलवरती तुमची कसोटी आहे. म्हणून मागच्या मॅचमध्ये तुम्हाला कसोटी असलेला खेळ पाहायला मिळाला. ती खरं तर युद्ध होता आपल्या गावाला एक उंच दर्जा देण्याचा. परंतु त्या युद्धामध्ये संघ पुढे गेला. जानू स्पोर्ट्स सिताडे. नवीन षटकाला सुरुवात झाली आहे. बॅट फिरली हातामध्ये, टप्पा पडलाय, बॉल चालला कव्हरच्या दिशेने, बॉलला अडवला गेलाय. दरम्यान आपण पाहतायत या बॉलवरती 2 धावा. सुनील आलेत. दुसरा ओव्हरचा खेळ त्याच्या हातामध्ये सोपवलाय. त्याला कॅप्टनने 5 रन केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये बनलेला 14 त्याला आता गाळायचे आहेत. परंतु पहिल्याच बॉलवरती सुंदर फटका सजवला ज्याच्यामध्ये 2 धावा आपल्याला प्राप्त झाल्या. आता कॅल्क्युलेशन आता करावं लागेल, कारण ज्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्यात ना त्या इथनं सुनीलला गाळाव्या लागतील थोड्याशा. लेफ्ट आर्म बॉलर आहेत. राऊंड द विकेटने अपील झाली, पंचांकडे अपील केली जाते. पण तो एका बाजूला बॅट्समनही निघालाय, कारण त्यालाही माहिती आहे की जरूर आपल्या माध्यमातून कोणती चुकी झाली नाही तरी अशा वेळेला जरूर टफ जेव्हा कंडिशन असते ना, जेव्हा डू और डायची मॅच असते ना, तेव्हा कॅप्टन डिसिजन देण्यासाठी कधी कधी संभ्रम त्यांना असला ना तर ते एकमेकांसोबत चर्चा करतात. ते आपल्या जागेवर येतात आणि त्याच्यानंतर डिसिजन देत असतात. आणि योग्य डिसिजन आपल्याला 3 दिवसामध्ये पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. आणि पंच जागेवरती आहेत म्हणजेच याचाच अर्थ असा की फलंदाज सेफ आहे. सुनीलचा चांगला बॉल जो बीट करून गेला फलंदाजाला. समोर आकाश. हो, लेफ्ट आर्म बॉलरच्या अगेन्स्ट ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आकाश होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्नही झालाय परंतु जास्त लांब गेला नाही बॉल. दैव बलवंत म्हणावं लागेल की जरूर हा जर थ्रो होता ना, हा थ्रो जर परफेक्टली स्टंपच्या बाजूने गेला असता तर कदाचित चौकारी मिळाला असता. परंतु एक गोष्ट चांगली झाली फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने की बॉल जी क्रीज आहे त्या क्रीजच्या कॉर्नरवरती लागला. त्याच्यामुळे नक्कीच जास्त हानी झाली नाही. अशा प्रकारे एक सिंगल मिळते आणि सिंगलने टीम 17 आकड्यावरती. 17 धावा हलवार पद्धतीने संघ यवई धावा आता बनवतोय. त्याच धावा रोकायच्यात एका बाजूला टीम वालशिनला, परंतु त्या रोखता येत नाहीये. परफेक्ट बॉल, परफेक्टली यॉर्कर. याच बॉलची तर खरं तर गरज होती. अशा प्रेशराइज मॅचेसमध्ये ना तुम्ही गोलंदाजाच्या माध्यमातून असंच कार्य होणं हे अनिवार्य असतं. कारण पहा, पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार आले. या ओव्हरमधले 4 बॉल झाल्यात, 4 धावा खर्च केल्यात. आणि समोर कोण आहे तर मनोज आणि आकाश सेट्स बॅट्समन. परंतु अगदी शांत ठेवून, संयमी ठेवून सुनीलने प्रत्येक बॉल पिच केले गेल्यात अशा प्रकारे की त्या बॉलवरती एकही मोठा फटका नाहीये. मोठा फटका अजूनपर्यंत येत नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर हा शेंडू असं वाटलं की डावस्टिकच्या जास्त बाहेर जातोय. पंचांना लगेचच दिसलं. पंचांनी लगेचच सांगितलं की हा व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाने धाव वाढेल. टीमची धावसंख्या 19. सध्या थांबलेली हवा आहे परंतु थांबलेलं धावपलक नाहीये. या थांबलेल्या धावपलकाला थांबवायचं असेल तर एखादी विकेट हवी आहे आता संघ वालशिनला. द विकेट. यावेळेला चांगला बॉल होता. पडल्यानंतर स्विंग करत विकेट किपरच्या हातामध्ये. आतापर्यंत ना ही आपण मॅच क्रमांक वालशिनची 2री बघतोय. त्या दुसऱ्या मॅचमध्ये सुनीलने पहिल्या मॅचमध्ये ही चांगली बॉलिंग केली. याही मॅचमध्ये सध्या तरी तो चांगलीच बॉलिंग करतोय. एक चुकीचा बॉल आला परंतु हरकत नाहीये. त्याच्या अगोदरच्या बॉलवरती ना त्याला योग्य ती सफलता मिळाली आणि आता त्याला शेवटचा बॉल योग्य टाकायचं. शेवटचा बॉल योग्य पडलाय. चांगलं षटक राहिलं. इकॉनॉमिकल बॉलिंग. या ओव्हरमध्ये एक फक्त व्हाईट बॉल. धावा खर्च फक्त 5 झाला, ज्याच्यामध्ये 3 डॉट बॉल. आणि अशा प्रकारे षटक संपलं. सुनीलचं दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा. टीमची धावसंख्या बिनगडीबात 19 बॅटिंग करत असताना टीम यवई. लागोपाठचे 2 चेंडू डॉट. प्रेशर वाढला होता, तो प्रेशर बाजूला काढलाय. परफेक्टली जी खरं तर विटन क्रीज आहे ना तिच्या कॉर्नरचा वापर ना सुनीलने खूप चांगला केला. तुम्ही प्रत्येक बॉल पहा. त्याचा पहिला बॉल जो पडला तो
थोडासा ऑफसमच्या बाहेर होता, तिथे 2 धावा मिळाला आणि त्याच्यानंतरचे जे बॉल होते ना, त्यांनी जी क्रीज आहे ना, त्या क्रीजचा कॉर्नरचा परफेक्टली वापर केला. याचा अर्थ असा की लेफ्ट आर्म बॉलरला जी नॅचरली लेग ब्रेक करण्याची ताकद असते ना, ती लेग ब्रेकची ताकद त्यांनी या मॅचमध्ये दाखवली. त्याने शांत ठेवलं मनोजला, शांत ठेवलं आकाशला आणि आता तीच बारी, तीच खरं तर आता भूमिका इथनं आशिषलाही दाखवावी लागेल. आशिष आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. डेथ ओव्हर आहे, धावा येतात डेथ ओव्हर मध्ये आपण नेहमी बघितल्यात आणि बॉल लॉंग स्टॉपला चाललाय. पंचांनी घोषित केलाय नो बॉल. चुकीचा बॉल टाकला गेला पहिलेच आणि त्या चुकीच्या बॉलवरती मिळतात धावा 4 म्हणजे हा पंजा. चुकीचा बॉल वेस्ट ऑफ बाईट कमरेच्या वरती हा चेंडू तुम्ही पाहिला आणि त्या अनुमानाने आपण सध्या तरी पाहत आहात की या 5 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. फुल टॉस बॉल त्याला पाठवला गेला खेळाडू कक्षाचा वरून हँड हँडसम षटकार. टाकण्याचं आता काम केलंय, प्रेशर टाकलंय. आता खरं तर विकेट कीपर सुद्धा सांगण्यासाठी आला, कानमंत्र देण्यासाठी आला. त्यालाही माहिती आहे की मॅचची इम्पॉर्टन्स किती आहे. या मॅचमधून पुढे आपल्याला जायचं आहे आणि पुढे जायचं आहे तर आपल्याला अशा प्रकारच्या चुका करून चालणार नाही. ते सांगितलं असावं कदाचित, कारण षटकार आलाय नुकताच. यावेळेला आता चांगला बॉल, परंतु तोही डाव्या स्टिकच्या बाहेर जाईल. पंचांचा वाईट बॉलचा इशारा हलवार पद्धतीने का होईना, परंतु आता जो धावपळक थांबला होता ना दुसऱ्या ओव्हरमध्ये, तो धावपळक आता चालू लागलाय. टॉप गेअर टाकलाय मनोजनं. याच्या अगोदर आकाशने सुरुवात डावाची चांगली केली आणि आता सध्या तरी ब्रेक लावायचा आहे आशिषला. कुलवटापाच्यावर परफेक्टली यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. काय शेंडू होता, पायच उचलू दिला नाही. अशाच प्रकारे यॉर्कर बॉल साई शेलारला या हंगामामध्ये तुम्ही पाहिला, परफेक्टली तो बोल्ड झाला. आणि आजच्या दिवसामध्ये हा सेकंड बॉल असा परफेक्टली आहे की परफेक्टली जाम केलं गेलं बॅट्समनला. बहुत यार आशिषचा बॉल अंडरआर्म बॉक्स स्टाईलने टॅप केलाय. आपण बघत आहात सध्या तरी डीप मध्ये बॉल जास्त जाऊ दिला नाही. या सिंगलच्या मदतीने टीम आता पोहोचेल 32 3 ओव्हरची मॅच आहे आणि त्या अनुमानाने सध्या ज्या धावसंख्या बनतात ना त्या जास्त बनतात, कारण या आशिषच्या षटकामध्ये एक षटकार आलाय. उचलला गेलाय, ताकदीचा वापर आहे, टप्पा पडलाय, फिल्डर त्या ठिकाणी अनुमान लावतोय. परंतु आम्ही सकाळपासून या गोष्टीची चर्चा करत आहोत की टप्पा पडल्यानंतर सीमारेषेलगत तुम्ही बॉलला अडवू शकत नाही. ते तिथे झालं, टप्पा पडला, बॉल डोक्यावरून जात असताना फिल्डरच्या बॉर्डरलाईनच्या बाहेर. आज चौकार आकाशचा. चौकाराने धावपलक वाढलंय. या वेळेला हाही मोठा फटका खेळायचा होता, मागे चाललाय. फाईन लेगला जरूर फिल्डिंग झाली. या बॉलची अडवणूक करत असताना सध्या तरी टीमच्या टोटल मध्ये आपण अजून एक सिंगल जोडत आहोत. धावा झाला 37. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी असेल. हा शेवटचा बॉल ठरवेल की या मॅच मध्ये टार्गेट कितीचं राहील टीम वालचीन समोर. हे वही संघ सध्या तरी करतोय बॅटिंग. शेवटचा बॉल अवे प्ले फ्रॉम द बॉडी, दूर ठेवला जास्त, त्याचा बेनिफिट मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीम यवईला. 38 वरती आता धावपलक जाईल. 3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये ना तुम्हाला मिनिमम डिफेंड करण्यासाठी 35 धावा पुरेशा असतात, परंतु या जास्त धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळतात. थांबून खेळण्याचा प्रयत्न बॉल मध्ये, परंतु नोमास लांड मध्ये हा चेंडू पडतोय. फिल्डर आलाय समोर. 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाही, कारण ॲक्युरेटली बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 40 आणि 41 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल. ते म्हणजे संघ वालचीनला. एका बाजूला वालचीन तर दुसऱ्या बाजूला यवई. या क्रीडांगणामध्ये तुम्ही 2 दिवसामध्ये खूप चांगला खेळ जरूर बघितला. पहिल्या दिवसामध्ये जय जोटिंग देवरुंग हा संघ तुम्हाला पाहायला मिळाला टॉप 3 करताना. कालच्या दिवसामध्ये आपण बघितला
तर आई गावदेवी नांदकर संघ या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये नक्कीच क्वालिफाय झालाय. परंतु आता असा विचार पडलाय की कालच्या दिवसामध्ये बदलापूरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा जय जोटिंग संघ हा नक्कीच सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. कालच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये जय जोटिंग संघ या स्पर्धेमध्ये सुद्धा नक्कीच दाखल झालाय आणि आता उसाटणे या ठिकाणी स्पर्धा खेळत असताना 6 चेंडूमध्ये त्यांना 10 धावा हव्यात. म्हणजेच मग ते या क्रीडांगणावरती टॉप 3 ची मॅच खेळण्यासाठी पोहोचतील का नाही पोहोचणार हाही आता प्रश्नचिन्ह पडेल. कारण 3 जागेवरती टॉप 3 ला पोहोचल्यानंतर कोणत्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जावं त्याचा विचार पडतो. इथे क्वालिफाय जर झाली तर कदाचित नो डाऊट येऊच शकणार नाही. परंतु ना आता आपण पाहूयात की कशा प्रकारे आजचा दिवस जाईल. टॉप 3 मध्ये येणारे कोणते नक्कीच कोणता संघ असेल आजच्या 10च्या पॉलमधून. खरं तर कोणता संघ आता टॉप 3 मध्ये नक्कीच क्वालिफाय होईल ते तुम्हाला नक्कीच संध्याकाळी नक्कीच तुम्हाला समजेल. ऑनगोईंग मॅच मध्ये आपण परिस्थिती बघितली. यवई संघाने प्रथमता केली गेली बॅटिंग. धावा बनल्या गेल्या 40-41 लक्ष्य या मॅच मध्ये बनवावं लागेल ते म्हणजेच वालचिंद संघाला. आणि कशा प्रकारे बनलं जाईल या ऐकूयात आमचे जवळचे मित्र. जरूर आमच्या सोबत जेव्हा ते असतात तेव्हा भरपूर साऱ्या गोष्टी ते आमच्याबद्दल बोलत असतात. परंतु त्यांच्याबद्दल खरं तर एकच म्हणेन की कमी काळामध्ये जास्त नावाची प्रसिद्धी मिळवणारा विशाल पाटील मैत्रीच्या दुनियेत जास्त वावरत असो. मित्रता त्यांची जास्त सखोल आहे आणि या सखोल मित्रतेमुळे खरं तर अनेक सारे त्याने मित्र जोडून ठेवल्यात आणि त्यातलाच एक त्याचा लहानपणीचा बाळ मित्र म्हणजे साहिल शेळके. तेही एक चांगले समालोचक आहेत. त्यांच्या समवेत नेहमी ते नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु आमच्या समवेत ते खरोखर चांगलं समालोचन करत असतात. तर या ऐकूया सेकंड इनिंग मध्ये सबसे कातिल विशाल पाटील यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच भागेशजी. पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन जर आपण पाहिलं तर 40 धावा बनवल्या गेल्या आणि 41 धावांचं लक्ष्य. मनोज घाटाल वन्स अगेन अप्रतिम बॅटिंग मनोजची. तब्बल 23 धावा मनोजने बनवला आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती देखील मनोजच तयार होतो. समोर स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपल्याला अजय पाहायला मिळेल. अजय आणि कमलेशची जोडी. येस फील्ड प्लेसमेंट आपण पाहूया. ज्याप्रमाणे फिल्डिंग सेट केली गेली आहे. एक लॉंग ऑनला फिल्डर आहे, एक फिल्डर डीप मिड विकेटला आहे. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल फुल लेंथ टाकला. रनआउटची शक्यता होईल का? यस फिंगर अप. ज्या फलंदाजाने 32 धावा इंडिव्हिज्युअली पहिल्या मॅच मध्ये वालचिंद टीम साठी बनवल्या होत्या तो फलंदाज आता कोणताही चेंडू न फेस करता डगआउटच्या दिशेने चाललाय. फार मोठा झटका वालचिंद टीमला. सफलता दरम्यान मिळाली. पहिला धक्का तो देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये. प्रश्न हा देखील होता की स्ट्रोक जसा कंप्लीट झाला ठाऊक होतं की मनोज एक चांगला फिल्डर आहे तरी सुद्धा या रनचा प्रयत्न का झाला हा प्रश्न आता निर्माण होतोय. कारण अपोनंट टीमचा सध्या सगळीला महत्त्वपूर्ण फलंदाज डगआउटमध्ये गेला तो देखील 0 वरती आणि कोणताही चेंडू फेस देखील कमलेशला केला नाही. बघा हेच ते छोटे छोटे मोमेंट्स असतात जे ॲज अ टीम आपल्याला खऱ्या अर्थाने ग्रॅप करावे लागतात. बट इथनं हा मोमेंट ग्रॅप केला मनोज घाटाल आणि येवई टीमने. शॉर्ट पिच टाकला, पुल केला हवेमध्ये. फिल्डर आहेत त्या क्षेत्रामध्ये. लॉंग ऑनचं फिल्डर काऊ फेस मध्ये येतात तोपर्यंत आता आणखीन एक रनआउट. आणखीन एक रनआउट. दुसरा धक्का आता रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅटर बाद होतील अजय.
प्रयत्नामध्ये अजय देखील बाद झाले आणि अजय ज्याप्रमाणे रन घेण्यासाठी धावत होते असं वाटलं की दुसरी धाव घ्यायचीच नाहीये आणि त्या प्रयत्नामध्ये अजय बाद झाला आणि सध्या असा घडीला आता या मॅच मध्ये बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय संघ काल भैरवी वालशिन संघ. मग खेळ क्रिकेटचा बट स्कोर कार्ड फुटबॉलचं बिकॉज एकच धाव 2 विकेट देखील गेलेत. नवीन फलंदाज उमेश लुबा फुल टॉस होता बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये आणखीन एक निर्धाव चेंडू. मनोज घाटाल सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये असो किंवा या अगोदरच्या स्पर्धा जितक्या तो खेळलेला आहे आतापर्यंत डे बाय डे या खेळाडूचा खेळ देखील आपल्याला उंच स्तरावरती जाताना दिसत आहे. कारण भिवंडी सिटी क्रिकेट देखील या खेळाडूला आपण खेळताना पाकलंय कारण विथ बॉल असो विथ बॅट असो इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याची नेहमीच राहते. लॉफ्टेड फटका खेळला मिड ऑनचा फिल्डर 38 सर्कल मध्ये त्याला तर बीट केलं. लॉंग ऑनचे फिल्डर वेगाने जरूर आले पण कोणतीही संधी नाहीये. बॉल निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. दरम्यान येतोय आणि सध्याच्या घडीला असेच फटके भरपूर सारे हवे आहेत वालशिन टीमला. धाव फलक आता 5 वरती 5 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल आणखीन एक उडवलाय बट यावेळेस फटक्या मागे किती ताकद आहे. लॉंग ऑन ला फील्ड डाऊन दी बॉल कॅच पकडली जाईल. खऱ्या अर्थाने रिस्क घेतला होता मनोजने आणि त्या रिस्कचा आता रिवॉर्ड देखील मिळतोय. धक्का आणखीन एक तिसरा फलंदाज आता डगआउट मध्ये. प्रयत्नामध्ये हा तिसरा फलंदाज अर्थातच बाद झाला बॅटर जयेश. आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर आकाश मैदानाच्या हातामध्ये क्रमांक 5 वरती येतो. आता इक्वेशन थोडं अवघड झालं. ओव्हर द विकेट क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न हा देखील चेंडू येतोय डॉट आणि जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे खेळ देखील समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळक फक्त आणि फक्त 5 आणि धक्के लागले 3. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आणि या संघाचा अनुभवी खेळाडू आणि खऱ्या अर्थानं भरपूर वर्षांपासून ते या टीम साठी खेळतात आणि आज खऱ्या अर्थानं पाकलं ते देखील खुश असतील कारण येवई संघ एक काळ खऱ्या अर्थाने फार स्ट्रगलिंगचा त्यांच्यासाठी होता. पण आजचा काळ जर आपण पाहिला तर याच परिसरामध्ये या असोसिएशनमध्ये हा संघ आपल्याला डॉमिनेट करताना दिसतोय. बघा ते म्हटलं जातं की एखाद्या संघाची बांधणी ही पहिल्या वर्षामध्ये दुसऱ्या वर्षामध्ये नाही होत. सातत्याने त्या टीमला पुढे घेऊन चालावं लागतं, खेळाडूंना एकत्रित आणावं लागतं आणि सराव करावा लागतो आणि ते कार्य खऱ्या अर्थाने इतक्या वर्षांपासून संजयजी यांनी केलं. पहिले सामना पण पाहिला होता ज्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच देखील राहिले होते. पण पहिलाच बॉल संजयच्या अगेन्स्ट सफलता मिळेल. कॅच अतिशय चांगली पकडली जर फिल्डर डीप मिड विकेटला होते. मनोज घाटाल यांनी कॅच कंप्लीट केलेली आहे आणि धक्का आणखीन एक आणि धक्का लागलाय हा चौथा. मध्ये चौथा नवीन फलंदाज जाता येतात क्रमांक 6 वरती न्यू बॅटर आशिष. मग 4 विकेट त्यामध्ये जर आपण विचार केला फक्त 5च धावा
आणि समीकरण जर आपण पाहिलं तर 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 धावांची आवश्यकता. अकरा 36 समीकरण. आणि त्यामध्ये आता आणखीन एक विकेट मिळेल असं वाटतंय. फिल्डर पोहोचतात आणि कॅच पकडली जाईल. सध्या सागडीला जोही फलंदाज येतोय आणि तो जातोय देखील. 5वा धक्का अर्धी टीम डगआउट मध्ये. बॅक टू बॅक 2 धक्के 5 धक्के आतापर्यंत लागलेत आणि बघा रन्स देखील तेवढ्याच आहेत, विकेट देखील तेवढेच आहेत. 5 धाव्यांवरती 5 विकेट. आणि आपला मधनं रजा घेत असताना देवदासजी केणे साहेब जे माजी सरपंच आहेत, आज त्यांची मुळाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राखली. त्यांचा मी ऋणी आहोत, आभारी आहोत. आज तुमची बहुमूल्य उपस्थिती तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखवली. जाऊया मॅचच्या दिशेनं. आता दुसरी विकेट हॅट्रिक होईल का या अगोदर आपण दैवतला पाकिले. पण आता संजय आणि हे घडलं काय आणि सध्याच्या घडीला मंकड विकेटसाठी अपील झाली. बघा जर इंटरनॅशनल रूल प्रमाणे आपण विचार केला तर मंकड विकेट डायरेक्टली अलाउड आहे, बट काही असोसिएशन मध्ये ते ग्राही मानलं जात नाही. येस हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल फुल लेन टाकला होता. लो फुल टॉस होता, बॅटच्या टोला लागला. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डर पोहोचतात. मिळेल फक्त एकच धाव. धाव फळक या एका धावेचा मदतीने आता 6 वरती. सध्याच्या घडीला बघा विकेट्स मध्ये आणि रन्स मध्ये रेस सुरू आहे. आता रन्स थोडे पुढे जातात. 7वा धावफलकावरती 5 विकेट गेलेत. बघा वालशिन संघाकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, कारण एक चांगली टीम होती. अपेक्षा ही होती की एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल, बट तसं काही झालेलं नाही आहे. तसं महत्त्वाचं आहे कारण की पहिल्या षटकामध्ये 2 प्रमुख फलंदाज रनआउट झाले. कमलेश रनआउट झाला, अजय रनआउट झाला. शफल होऊन खेळायचं होतं, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू दरम्यान इथं येतो आणि खेळ आता या षटकामध्ये शिल्लक आहे. अजून देखील चेंडू बाकी आहेत. येणारे 2 संजय यांची पुन्हा अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. लो फुल टॉस हवेमध्ये होता, बट फिल्डर आहेत कव्हर क्षेत्रामध्ये. फक्त मिळेल एक सिंगल. धाव फळक आता या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय 7 वरती. 7वा धाव फळकावरती 5 विकेट गेलेत आणि अजून देखील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामध्ये. शेवटचा एक चेंडू राऊंड द विकेट. शेवटचा बॉल धीम्या गतीने टाकलाय. संधी दिली होती मोठा फटका खेळण्याची, बट त्याचा फायदा जास्त काही घेता आला नाहीये बॅटरला. मिडल एक सिंगल. खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळक एकूण जर आपण पाहिलं, रन्स जर आपण पाहिला तर स्कोर कार्ड आहे 8 विकेट गेलेत आतापर्यंत 5 आणि खेळ बाकी आहे येणाऱ्या एका षटकाचा. आणि या सामन्यामध्ये आता आपण असेच म्हणूया की जास्त काही उरलेलं नाही, औपचारिकताच बाकी आहेत. यानंतर जो होणारा सामना आहे आपल्याला बॅटल पाहायला मिळेल. येवई संघ आपल्याला खेळताना दिसणार आहे जानू स्पोर्ट्स इताडे सोबत. चला इताडे टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. बघा एका क्षणाला खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपण रन्स आणि विकेट्स मध्ये रेस सुरू होती. अतिरिक्त गतीने हा चेंडू टाकलाय. डॉट बॉलने सुरुवात करतो या लास्ट ओव्हरची गोलंदाज प्रतीक. 5 चेंडू शिल्लक असतील या सामन्यामध्ये आणि या मॅच मध्ये जास्त काही उरलेलं नाहीये, कारण जर 41 धावांचा तुम्ही पाठलाग करताय तर पहिल्या षटकापासून मोठे फटके खेळणं, एक चांगली पार्टनरशिप बनवणं, विकेट हातामध्ये ठेवणं ही गोष्ट महत्वाची होती वालशिन टीमसाठी. बट ते पाहायला मिळालेलंच नाहीये. सातत्याने इनिशियल लेवलचा विकेट जाताना आपण पाहिले आणि तेच कारण राहिलं की या मॅच मध्ये वालशिन टीमचा कमबॅक कधी झालाच नाही. येवई टीम डॉमिनेट देखील करत आहे आणि त्या विजयाच्या दिशेने वाटचाल देखील करत आहे. चेंडू शिल्लक असेल या सामन्यामध्ये येणारे 4 आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर ते रीच पासून बाहेर आहे, कारण 33 धावांची आवश्यकता.
4 मध्ये 33. ओव्हर द विकेट. प्रतीक बॅटची आतली काढायला लागली. दरम्यान बॉल मागे चालला. फायनल क्षेत्रामध्ये फिल्डर येतात, बॉल फील्ड करतात. पूर्णपणे वन साइडेडच मॅच पाहायला मिळाली असं आपण म्हणूया, कारण फाईट देखील झाली नाहीये. 6 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात की 6 धक्के. 5 विकेट गेलेत, माफी सुद्धा. फुल टॉस टाकलाय हवेमध्ये. आता 6वा धक्का लागेल का? जस्ट उल्लेख झालं बट कॅच ड्रॉप. दरम्यान कॅच देखील ड्रॉप झाली आणि इन बिटवीन एक सिंगल देखील या चेंडूवरती. पूर्ण आता खेळ बाकी आहे येणाऱ्या 2 चेंडूंचा. यानंतर आणखीन एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि ती लढत आहे क्वालिफाय होण्यासाठी, कारण जो जिंकेल तो थेट पोहोचेल सुपर 3 मध्ये. बॅटल असेल जानू स्पोर्ट्स इताडे त्यांचा विपक्षामध्ये. आता हे ठरलेलेच आहे की खेळणार आहे येवई. पायांवरती टाकलाय ऑन साइडला हा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. मिळेल फक्त जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारे रन घेतली नाहीये. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. चला इताडे टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉससाठी. शेवटचा बॉल धीम्या गतीने टाकलाय आणि अशा प्रकारे या निर्धाव चेंडू सोबत हा सामना समाप्त. सामना अगदी एकतर्फी आपल्या नावावरती केलाय. आई गावदेवी स्पोर्ट्स येवई टीमने. सो अभिनंदन येवई आणि प्लेअर